नमस्कार, मी रेणुका। आज एका सिनेमाविषयी बोलूयात। 21 जुलै म्हणजे आजचा दिवस हॉलिवूडसाठी खास आहे, कारण टेनेट, डंकर्क, इन्सेप्शन, द डार्क नाईट यासारख्या सिनेमांनंतर क्रिस्टोफर नोलन आता अणुबॉम्बचा जनक शास्त्रज्ञ रॉबर्ट जे ओपनहायमर यांच्यावर आधारित एक सिनेमा घेऊन येत आहेत। 1930-40च्या दशकात अणुबॉम्ब तयार करण्याच्या अमेरिकेच्या गुप्त अशा मॅनहॅटन प्रोजेक्टवर या चित्रपटाची कथा आधारित आहे। हा सिनेमा आज जगभरात रिलीज झालाय। नोलन यांच्या भव्य दिव्य कल्पनांमुळे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात आणि या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील तुफान प्रतिसाद मिळालाय। किलियन मर्फी हा अभिनेता यात मुख्य शास्त्रज्ञाची भूमिका साकारतोय, तर मॅट डॅमन, रॉबर्ट डाउनी ज्युनियर, एमिली ब्लंट, फ्लोरेन्स पग आणि रामी मलेक यांच्या देखील या सिनेमामध्ये भूमिका आहेत। या चित्रपटाची क्रेज इतकी आहे की चेन्नई आणि हैदराबाद सारख्या शहरात पहाटे 12 आणि पहाटे 4च्या शो साठी देखील चाहते तिकीट खरेदी करताना दिसत आहेत। या चित्रपटाचं सर्वात महागडं तिकीट तब्बल 2450 रुपये इतकं असल्याचं कळतंय। याआधी पहाटेचं स्क्रीनिंग केवळ अवतार द वे ऑफ वॉटर आणि मार्वल सुपर हिरोची जी सिरीज होती त्यासाठी ही वेळ राखीव होती, पण हे सगळे विक्रम मोडीत काढत काही ठिकाणी हा सिनेमा पहाटे 3:30 आणि 3:45च्या शोला देखील भरपूर बुकिंग मिळताना दिसतंय। या व्यतिरिक्त एक थोडंसं सांगते अशासाठी, हा सिनेमा जर तुम्हाला बघायचा असेल तर थोडंसं या सिनेमाविषयी नक्की वाचून जा, म्हणजे तुम्हाला या शोचे जे संदर्भ आहेत या सिनेमामधले ते आणखीन स्पष्टपणे कळू शकतील। नमस्कार।